रामाला दृष्ट झाली करू तरी काय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय, लिंब लोण उतरी कौसल्या माय. हो, आपल्या राम दृष्ट होते बरं का. आणि ही दृष्ट रोज संध्याकाळी आमच्या इकडं काढलीसुद्धा जाते आणि त्यावेळी हे गाणं म्हटलं जातं. आणि मग रामनवमीच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज रामरायाची दृष्ट काढली जाते. रोज एक वेगळा नैवेद्य दाखवला जातो. तर आज अशीच ही रामरायाच्या आवडीची एक चटणी करूया, जी कैरीपासून तयार केली आणि एकदम चटपटीत होती. आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा की हे रामाची दृष्ट जी आहे ती तुम्हाला म्हणायला आणि ऐकायला आवडेल का. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ही जी दृष्ट आहे ना ती पूर्ण म्हणून दाखवेन, किंवा मग शेवटी दाखवते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर अशा मी इथं मध्यम आकाराच्या ताज्या मस्त अशा देठासहित कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता रामनवमी जवळ येते आणि पूर्वीपासून आपण रामाची बरीच रूपं बघितली आहेत. तर त्यातल्या बालरूपामध्ये रामाची दृष्ट काढली जाते. आमच्या सातारा जिल्ह्यामध्येच चाफळ म्हणून एक गाव आहे. तर तिथं चाफळला रामाच्या खूप छान मूर्ती आणि खूप छान मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये रोज मीठ मोहऱ्याने रामाची दृष्ट काढली जाते बरं का. तर मी दरवर्षी तिथं गेलेले आहे आणि रामाची दृष्ट काढलेली आहे. त्यामुळं ना जसं हे होतं ना, म्हणजे चैत्र पाडवा होतो आणि रामनवमी जवळ येते, तसं दरवर्षी मला हे माहिती होतं. तर आता तुम्ही जर का हा व्हिडिओ शेअर केलात ना तर संपूर्ण महाराष्ट्राला ही रामाची दृष्ट काय आहे ना ते कळेल. तर तेव्हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पहिल्यांदा आपण चटणी करूया आणि नंतर तुम्हाला पूर्ण रामाची दृष्ट ऐकवते. तर आता इथे ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून त्याचा चीक बघा असा व्यवस्थित निघालेला आहे. चीक काढून घेतलेला आहे, देठ काढून घेतले. आता तुकडे करून चिरून घेऊया. आमच्याकडे या कैरीच्या चटणीला तक्कूसुद्धा म्हणतात बरं का. तर आता ही कैरी जी आहे ना तर त्या कैरीची कोय व्यवस्थित काढून घेऊया. आणि कैरी जेवढी आंबट असेल ना तेवढा हा तक्कू छान होतो आणि 4 ते 5 दिवस बाहेरच्या हवेला टिकतो. फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. एवढा चटपटीत, एवढा मस्त होतो की नाही की खाणारे ना बोटं चाटून पुसून खातील. उन्हाळ्याचे दिवस आहेत, जेवण जात नाही, जेवताना तोंडी लावणं असलं तर बरं वाटतं, हो ना. तर चला चटपटीत कैरीची ही चटणी करूयात आणि घरातल्या सगळ्यांना खुश करूया. तर जोपर्यंत कैऱ्या आहेत ना तोपर्यंत ही चटणी एकदा करून बघाच. तर ह्या कैऱ्या आता बाजूला काढून घेऊयात आणि याचा खीस करून घेऊया. मी याचा खीस करून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या बरं का. कारण आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि रामनवमीपर्यंत तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये शेअर होऊन पोचणार आहे, हो ना. तर असं वरचं साल वर राहीतोपर्यंत बोटाने किंवा तळ हाताने जेवढी शक्य आहे तेवढं हलक्या हाताने कैरी खिसून घ्यायची. बघा वरचं साल व्यवस्थित राहिले आणि असा खीस पडतो. आता कैरी खिसल्यानंतर ज्या साली राहतात ना त्या टाकून नाही द्यायच्या बरं का. तर या आपण जर का ॲल्युमिनियमचा कुकर वापरत असाल ना तर त्याच्या तळात घाला, एकदम स्वच्छ कुकर निघतो, कारण याला आंबटपणा असतो. आता कैरी छान अशी खिसून झालेली आहे. याच्यामध्ये गरजेनुसार सगळं साहित्य घालून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा घालूया चवीनुसार मीठ, नंतर घालूया लाल तिखट आणि आता घालूया गूळ. हा गूळ ना मी चिरून घेतला आहे आणि जेवढी कैरी ना तेवढाच गूळ घ्यायचा. कैरी जास्त आंबट असेल तर तेवढा घ्या, नाहीतर थोडासा कमी घेतला चालेल. हे सगळं साहित्य जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे तिखट गूळ तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता ही कैरी आहे ना आपण मुरत ठेवूया. बरं, आता मी फोडणी करून घेते आहे. फोडणीचं साहित्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, एकदा कमेंटमध्ये हो असं लिहा. म्हणजे ही फोडणी करत करत तुम्हाला रामाची दृष्ट ऐकवते, म्हणजे तुमचा खूप वेळ जाणार नाही. तर आता सुरुवात करूया रामाची दृष्ट म्हणायला. रामाला दृष्ट झाली करू तरी काय,
रामाला दृष्ट झाली करू तरी काय, लिंब लोण उतरी कौसल्या माय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय, बाणही मारुनी मारिला सुबाहू, मारीच करील काय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय, वशिष्ठ मुनींना प्रातारी कौसल्या, वशिष्ठ मुनींना प्रातारी कौसल्या, सांगावा काही उपाय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय, अहिल्या शिळेचा उद्धार केला, लावणी सुंदर पाय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय, रामाला दृष्ट झाली करू तरी काय. तर ही आहे रामाची दृष्ट. आपल्या रामरायाला दृष्ट होऊ नये ना म्हणून रोज संध्याकाळी मीठ मोहऱ्याने रामाची दृष्ट काढून हे गाणं म्हटलं जातं. आवडलं ना तुम्हाला? तर बघा आता ही आपली फोडणी पण मस्त अशी तयार झाली. तर ही पूर्ण थंड करूया. आता आपली ही चटणी छान अशी मुरली आहे. गूळ सगळा मस्त विरघळला आहे. अहो तुमची मुलं सॉस आणि जाम काय खातील जर का ही चटणी तोंडी लावायला असेल तर. खरंच एवढी चटपटीत होते बरं का. आणि हो, तुम्हाला रामाची दृष्ट आवडली ना तेही मला कमेंट करून सांगा. आणि रामनवमीच्या आधी एकदा पाठ करून घ्या बरं का. म्हणजे व्हिडिओ रिपीट बघा, पाठ करा. आणि तुमच्या देवाऱ्यामध्ये रामरायाची जर का मूर्ती असेल किंवा जवळ एखादं मंदिर असेल तर तिथं जाऊन अवश्य म्हणा. तर बघा आता ही जी चटणी आहे ना ती छान तयार झाली. याच्यावरती आता फोडणी घालून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तालासुराला खूप कच्ची आहे बरं का. गायनाचा अभ्यास नाही, पण हे असं काहीतरी असलं ना की मला राहवत नाही, खूप आवडतं म्हणून. तर याचे उच्चार शब्द तुमच्यापर्यंत पोचले ना तरी भरपूर झालं, हो ना. तर आता बघा ही कांदा लसूण विरहित देवाच्या नैवेद्याला चालणारी चटपटीत अशी कैरीची चटणी किंवा तक्कू, याला तुम्ही काय म्हणता हे पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडली ना हेही सांगा बरं का. आणि ह्या उरलेल्या कैऱ्यांपासून काय तयार करू बरं, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचं पाहायला आवडेल तेही सांगा बरं का. आज ना तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर साऱ्या कमेंट केल्या पाहिजेत आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. तर खायला तयार आहे मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी. सॉस आणि जाम काय खातील जर का ही चटणी तोंडी लावायला असेल तर. खरंच एवढी चटपटीत होते.